श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मस्त असे दाणेदार रवाळ न टाळाला चिटकणारे, तोंडात टाकताच विरघळणारे असे बेसन लाडू आपण बनवणार आहोत. तर ह्याच्यासाठी ना 1.5 किलो मी चणा डाळ घेतलेली आहे. अगदी तुम्हाला सांगते अर्धा ते पाऊण तास मी बारीक गॅसवरती हिला कलर हिचा चेंज होऊस तोपर्यंत भाजून घेतलेली आहे, एकदम मस्त अशी बारीक गॅसवरती. त्यानंतर विलायचीची पावडर करून घेतली बरं का. त्याच कढईमध्ये डाळ काढल्याच्या नंतर विलायची गरम करून पावडर केली. हे 400 ग्रॅम तूप आहे आणि ही आपली डाळ मी मिक्सरलाच दळलेली आहे बरं का, छोट्या भांड्यामध्ये. एकदम अर्धा ते पाऊण तास बारीक गॅसवरती छान अशी भाजून घ्यायची, थंड होऊ द्यायची. थंड झाल्यावरती बारक्या भांड्यामध्ये आपल्या हे करायचं, दळून घ्यायचे आहे. आणि हे पीठ झाले बघा आपलं मस्त असं. 400 ग्रॅम तूप घेतले, त्यातलं अर्ध कढईमध्ये टाकायचं आहे. आता हे जे भाजायचं आहे ना, तर हे सुद्धा अगदी बारीक गॅसवरतीच आपल्याला भाजायचं आहे. एकदम मस्त आपलं भाजलं जातं बघा. आणि हे ना भाजायला लवकर भाजलं जातं. आता इथे आपल्याला जास्त वेळ लागत नाही किंवा इथे आपल्याला जास्त कष्ट लागत नाही, कारण की आपण ऑलरेडी डाळ जी आहे ना ती बारीक गॅसवरती खूप वेळ भाजून घेतलेली असते. तर बघा ते आता तूप सगळं जिरलेलं आहे आणि आहे ना मस्त असं बघा सगळं असं कडेकडेला तूप आलेलं दिसते. ह्याच्यावरनं समजून जायचं की आपलं पीठ जे आहे ते भाजून झाले. आता थंड व्हायला ठेवलेलं, थोडंसं कोमट झालं की असं बोट ह्याच्यामध्ये बुडवून बघायचं आहे. जर आपल्या बोटाला काहीच नाही लागलं तर समजायचं आपलं हे जे लाडूचं भाजलेलं पीठ आहे ते परफेक्ट झालेलं आहे, ह्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर बघा काजू आणि बदाम थोडेसे मी कुटून घेतलेले आहेत ते टाकले आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणार आहे विलायचीची पावडर. मस्त अशी विलायचीची पावडर. मी विलायची काही सोलत नाही बरं का, विलायची तव्यामध्ये किंवा कढईमध्ये भाजते डायरेक्ट आणि तशीच वाटते साली सहित. कलर पण बघा काय सुंदर आला आहे आपल्या लाडूला. आणि ही 800 ग्रॅम साखर आहे, तर ही सुद्धा अगोदर अर्धीच टाकायची आहे. अर्धी टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि परत राहिलेली अर्धी टाकायची आहे. तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर थोडी कमी टाका, मग तुम्ही 700 ग्रॅमच टाकू शकता. पण 1.5 किलोच्या मापाला 800 ग्रॅम टाकलेली आहे मी साखर बरं का. तर आता बघा सगळी राहिलेली पण थोडीशी होती तीही टाकली. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता जेवढं तुपकट दिसत होतं आपलं हे मिश्रण, ते अगदी खुलं खुलं होऊन जातं साखर टाकल्याच्या नंतर. आणि ह्याचे लाडू तर ना एका सेकंदात वळले जातात, काहीच मेहनत लागत नाही. जेवढ्या साईजचा आपल्याला लाडू हवा आहे तेवढं हातामध्ये पीठ घ्यायचं आणि थोडंसं असं गोल 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 त्याला घोळलं की लगेचच लाडू रेडी होतो. आणि पिस्ता थोडासा कुटलेला होता, लाडू वळला, पिस्त्यामध्ये बुडवला आणि अशा प्रकारे बघा एकदम छान ओरिजिनल लाडूला आपल्या कलर आलेला आहे. कुठल्याही कलरची आवश्यकता नाही. चला तर मग